नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, या मागील व्हिडिओमध्ये आपण ही कळी कशी करायची ती पाहिली होती आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की याचा उपयोग आपण तोरणासाठी करू शकतो. आज आपण तोरणच करणार आहे, पण छोट्या साईजची कळी वापरून. आणि ह्या तोरणासाठी काय काय आपल्याला लागणार आहे तर त्या तोरणासाठी एक पट्टा लागणार आहे, ही कळी लागणार आहे आणि मी एक वेगळं पान केलेलं आहे, ते सगळं लागणार आहे. तर ते कसं करायचं ते बघूया आपण आता. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी आता लागणारं साहित्य बघूया. पहिल्यांदा तो वरचा जो पट्टा असतो, बेल्ट असतो, त्या बेल्टसाठी लागणारं साहित्य व्हाईट आणि हे ग्रीन मोती घेतले आहेत, जे पानासाठी किंवा कळीसाठी जे वापरले आहेत तेच मोती हे आहेत. त्यानंतर कळीसाठी पुन्हा आपल्याला पिंक कलरचे थोडेसे 2-3 मोती आणि हे रेड कलरचे एवढे मोती आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत. आणि त्यानंतर एक पान करणार आहे आपण थोडंसं आगळं वेगळं, आणि त्या पानासाठी आपण हे 2 रंगाचे मोती घेतले आहेत. हे मोती मात्र मी 5 नंबर मोती घेतले आहेत, कारण पानाला जर आपण हे मोती वापरले तर ते पान फार मोठं होईल आणि ते कळीपेक्षा पण जास्त मोठं होईल, ते चांगलं दिसणार नाही. आणि म्हणून आपण हे एवढं साहित्य घेऊन एक आगळं वेगळं तोरण करणार आहे आज. आता हे तोरण करण्यासाठी आपण पहिल्यांदा 3 भागात ते करून घेणार आहे. त्याच्यापैकी पहिला भाग म्हणजे आपल्याला त्याचा वरचा बेल्ट करायचा आहे. तर बेल्टसाठी आपण काय करणार आहे, एक 2 हिरवे मोती घ्यायचे, त्याच्यानंतर पट्टा अगदी साधा करणार आहे आपण, त्याच्यानंतर 2 पांढरे मोती, त्याच्यानंतर हे 4 मोती घेऊन एक चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खाली पुन्हा एक चौकोन करून घ्यायचं आहे. आणि या टोकावरचं चौकोन असल्यामुळे मी या ठिकाणी 2 ग्रीन मोती घेतलेले आहेत. नाहीतर एरवी आपल्याला एकच ग्रीन मोती घ्यायचं आहे आणि एक आता या ठिकाणी आपल्याला पांढरा मोती घ्यायचा आहे. असे एवढेच मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा चौकोन झाला आपला. आता ही वायर आपल्याला ह्या व्हाईट मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक चौकोन करायचं आहे. आता मात्र आपल्याला 2 व्हाईट आणि 1 ग्रीन, म्हणजे आपण बॉर्डरलाच फक्त ग्रीन मोती वापरणार आहे आणि सेंटरला मात्र व्हाईट मोती वापरणार आहे. तर हा एक चौकोन आपल्याला पुन्हा करून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर या व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची आणि व्हाईट मोत्यातून नीडल काढून पुन्हा 1 व्हाईट आणि 1 ग्रीन असे 2 मोती घालून घ्यायचे. म्हणजे काय होईल माहिती आहे का, खाली बॉर्डरला ग्रीन मोती येतील आणि सेंटरला मात्र व्हाईट मोती येतील. अशा पद्धतीने हा बेल्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पुन्हा एक करूया आपण. आता देवघराचं जे तोरण करतो ते प्रत्येकाने आपापल्या मेजरमेंटनुसार करावं, साईज मोजून. मला 1.5 फुटाचं तोरण करायचं आहे, म्हणजे जवळपास 18 इंच. त्याच्यात एखादा मोती कमी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला तेवढ्याच त्या साईजचं हे तोरण करायचं आहे. आता हा तिसरा चौकोन करताना आपल्याला काय करावं लागेल, 1 ग्रीन आणि 2 व्हाईट टाकावं लागेल. पहिल्या चौकोनासाठी 3 मोती टाकायला लागतील. 3 मोती टाकून हा चौकोन इथे आपण पूर्ण करू.
आणि त्यानंतर पुन्हा या व्हाईट मोत्यातून टाकायचं, त्यानंतर या 2 पुन्हा व्हाईट वरच्या मोत्यामध्ये टाकायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हा बेल्ट करून घ्यायचा आहे। जेवढी लांबी तुम्हाला लागत असेल तेवढ्या लांबीचा बेल्ट हा आपल्याला करून घ्यायचा आहे। पुन्हा या मोत्यामध्ये टाकावं लागेल आपल्याला नीडल। अशाच पद्धतीने आपल्याला हा बेल्ट पूर्ण करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला अडकवायला एखादं लूप करता येते किंवा जंप रिंग टाकता येते। तुम्ही तुमच्या यानी आवडीनुसार काहीही या ठिकाणी टाकू शकता। इथे 6 मोत्याचा एक चौकोन करू शकता। तर हे मी तुमच्यावर सोडते। आता हा पट्टा आपल्याला मोठा 1.5 फुटाचा पट्टा करून घ्यायचा आहे। हा पट्टा करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने हा पट्टा मी पूर्ण करून घेतला। आता आपल्याला हे शेवटचं टोक करायचं आहे। या टोकासाठी आपल्याला आता 1 व्हाईट आणि 2 ग्रीन मोती आपण वापरणार आहे, कारण आता हे एंडिंग आहे। आणि या ठिकाणी मी खालचे जर ग्रीन मोती मोजले तर ते जवळपास 51 मोती होतात। आता हे आपल्याला बेल्ट इथे बंद करायचं आहे। या ठिकाणी 1 व्हाईट आणि 1 ग्रीन, सॉरी इथे दोन्ही ग्रीन आपल्याला मोती घ्यायचे आहेत, कारण आपलं हे एंडिंग आहे। एंडिंगसाठी आपण दोन्ही ग्रीन मोती वापरू आणि या ठिकाणी हा बेल्ट पूर्ण करून घेऊ। तर या ठिकाणी नीडल थोडीशी एकदा फिरवून घ्यायची। धागा फिरवला की टोकावरती नेहमी फिक्स करण्यासाठी म्हणून नीडल फिरवून घ्यायची। हे झालं। आता या ठिकाणी आपण मागच्या वेळेस कुठलाही मी पट्टा केलेला नाही, पण या ठिकाणी मात्र तुम्ही ग्रीन मोती यूज करून हा पट्टा करू शकता। ग्रीन मोती करा किंवा व्हाईट करा, पण ग्रीन बॉर्डरला आल्यामुळे या ठिकाणी आपण ग्रीन मोती ओढून टाकू। 4 आणि असे 5 मोती घेतलेत। 5 मोती घेऊन हा लूप आपण या ठिकाणी कंप्लीट करू शकतो एक। म्हणजे अडकवायचं असेल तुम्हाला तर, अन्यथा काही गरज नाही। अशा पद्धतीने आपण हा धागा आता फिक्स करून घेऊ। इथे पुन्हा एकदा धागा समोर घेऊन जाऊ, कारण एंडिंगला जर थोडं ताण दिला तर ती गाठ सुटू शकते, म्हणून मग या ठिकाणी मात्र आपण 2 गाठी पाडून घेऊ। 2 ठिकाणी गाठी पाडायच्या आणि धागा पुढे काढून फिक्स करून टाकायचा। तर हा झाला आपला बेल्टचा भाग। आता हा धागा थोडासा पुढे नेऊ आणि एंड करून टाकू। हा बेल्ट आपला कंप्लीट झाला आहे। अशीच हुक आपण या बाजूलाही एक करून घेऊ आणि हा पट्टा आपला कंप्लीट झाला आहे। आता आपण करूया दुसरा भाग। आता दुसऱ्या भागाला आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आपण कळी करून घेऊ आणि कळी केल्यानंतर मग पानाचा शेवटचा भाग करूया। तर आता कळीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला माहिती आहे, ग्रीन मोती आहेत आणि रेड आणि थोडेसे पिंक मोती। आता मागील व्हिडिओमध्ये आपण मोठ्या कळ्या केल्या होत्या। आता आपल्याला छोटं तोरण करायचं आहे, त्याच्यामुळे ह्या छोट्या कळ्या करायच्या आहेत। आता त्यासाठी आपण काय करणार, हे 4 पिंक कलरचे मोती, थोडीशी प्रोसेस वेगळी आहे। ज्यांनी मोठ्या कळ्या पाहिल्या नसतील त्यांनी अवश्य जाऊन चॅनलवरती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्या लिंकवरती जाऊन अवश्य बघा। आता मात्र आपण लहान कळी करणार आहे। तर लहान कळीसाठी प्रोसेस सेम आहे, फक्त काही स्टेप्स यामध्ये कमी केल्या आहेत। तर आता आपण या ठिकाणी 4 रेड
आणि 2 पिंक असे 6 मोती घेऊन ही गाठ आपल्याला पाडून घ्यायची आहे. मागच्या कळीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की ते मध्ये जे मणी आहेत, षटकोनाच्या मध्ये जे मणी आहेत ते मणी आपण शेवटी भरले होते, कारण ती प्रोसेस थोडीशी किचकट होते. तर सोपं करण्यासाठी म्हणून मी शेवटी भरले होते. पण आत्ता ही कळी छोटी असल्यामुळे आपल्याला हे मणी आपण सोबतच भरून घेणार आहे, म्हणजे एकाच वेळेस, म्हणजे पुन्हा परत मागे येण्याची गरज नाही. कसं करायचं ते तुम्हाला बघायचं आहे. आता हा धागा मी गाठ पाडून घेतली आणि हे थोडं सुई थोडी फिरवून घेतली. आता हे 4 मोती आहेत या ठिकाणी बघा. हे 4 मोती घातलेत. त्याच्या टोकावरती अगदी प्रोसेस सेमच. टोकावरती आपण 1 मोती घालून घेणार आहे लाल कलरचा आणि अपोजिट साईडच्या मोत्यामधून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची अशी. हे काढल्यानंतर आता आपल्याला सेंटरला आणखी एक पिंक कलरचा मोती घालून घ्यायचा आहे. हा पिंक कलरचा मोती घालून हा सेंटरला घ्यायचा आणि बरोबर 3 नंबरच्या मोत्यामध्ये ती नीडल टाकून घ्यायची. आता ज्या बाजूनी आपला धागा आला त्याच्या अपोजिट डायरेक्शननी नीडल नेहमी काढायची, म्हणजे तो मोती जागा सोडत नाही. आता या ठिकाणी ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये आपण जाऊया. एका पिंक कलरच्या मोत्यामध्ये जाऊ. आता इथे काय करायचं आपल्याला, मध्ये सेंटरला 2 हिरवे मोती आपण टाकणार आहे, हिरव्या रंगाचे. एक आणि 2 हिरव्या रंगाचे मोती टाकून 2 रेड रंगाचे मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि 3 रेड कलरचे मोती घ्यायचे आहेत आपल्याला, कारण एकाच मोत्यावरती आपण गोल करणार आहे. असे 5 मोती आपण घेतलेत आणि 5 मोती घेऊन ही नीडल या पिंक कलरच्या मोत्यामध्ये टाकून घ्यायची. टाकल्यानंतर आपण काय करणार आहे, ही 2 मोती पुढे नेणार आहे नीडल आणि या ठिकाणी आता ह्या गोलामध्ये आपल्याला 1 मोती लाल रंगाचा भरून घेणार आहे आपण. असा भरून घ्यायचा. बरोबर अपोजिट डायरेक्शनच्या बाजूने ही नीडल अशी काढून घ्यायची. हा भरलाय आपण मोती. हा भरल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे जाऊन या पिंक कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची नीडल. आता ह्या बाजूला जसे मोती घातलेत आपण तसेच मोती याही बाजूला आपल्याला घालून घ्यायचे आहेत. 3 रेड. त्याच्यानंतर आता इथे एक ग्रीन ऑलरेडी आहे म्हणून एकच ग्रीन आपल्याला या ठिकाणी मोती घालायचे आहे आणि हा गोल 6चा एक कंप्लीट करायचा आहे बघा. आता आपण थोडी नीडल खाली आणणार आहे आणि खाली आणून सेंटरला एक लाल कलरचा मोती भरून घेणार आहे. हा इथे मोती भरून घ्यायचा. बरोबर अपोजिट डायरेक्शनच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 मोत्यांवरती हे जे 2 मोती आहेत, एक ग्रीन आणि एक रेड, याच्यावरती एक पुन्हा आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण हिरव्या रंगाचे आता मोती वापरणार आहे. आता आपले सगळे हिरवेच मोती हवे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 मोती आहेत म्हणून 4 घालावे लागतील. 4 मोती टाकून आपण हा गोल या ठिकाणी कंप्लीट करू.
हा गोल झाला इथे कंप्लीट. आता पुन्हा आपल्याला एक मोती मधला सेंटरचा मोती टाकून घ्यायचा आहे. एक हिरवा मोती या ठिकाणी आपण टाकून घेणार आहे. हिरवा मोती टाकून बरोबर अपोजिट डायरेक्शनच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. आता आपण या हिरव्या मोत्यातून आणू आणि पुन्हा 3 हिरवे मोती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हे 3 हिरवे मोती टाकलेत. पुन्हा आता या 2 मोत्यांमधून नीडल आपल्याला पास करून घ्यायची आहे. पास करून पुन्हा नीडल वर न्यायची. आता आपल्याला एक मोती या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. सेंटरला एक मोती, हिरवा मोती टाकलं की आता आपला दांडीचा आणि पानाचा भाग पूर्ण व्हायचा आहे. आता इथे एक ग्रीन मोती आपल्याला इथे सेंटरला भरून घ्यायचं आहे आणि ही नीडल या मोत्यातून पुढे काढून घ्यायची. झालं. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी 4 मोती ग्रीन कलरचे घालून देणार आहे. 1 2 3 आणि 4. हे झाले 4 मोती. 4 मोती घालून ही नीडल आपल्याला या 2 मोत्यांमधून बाहेर काढायची. आता या ठिकाणी आपल्याला 8 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 एक 7 आणि एक 8 असे आपण 8 मोती टोटल घालून घेतले. 8 मोती घालून काय करायचं, पहिला मोती सोडून द्यायचा आणि पुढच्या 7ही मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. ठीक आहे. तर याच्यानंतर आता आपल्याला हा एक पुढचा भाग एवढा कोपरा राहिला आहे तेवढा आपण करून घेऊ. आणि आता मात्र नीडल आपल्याला इकडच्या बाजूच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची. कोपऱ्यावरचे 2 मोती बरोबर काढून घ्यायची नीडल इथून. आणि ज्या पद्धतीने इकडून आपण 4 मोती घातले तसेच याही बाजूने आपल्याला 4 मोती घालून घ्यायचे आहेत. 4 मोती आपण घेऊया. हे 4 मोती घेतलेत आणि 4 मोती घेऊन हे जे खाली 2 मोती आहेत त्याच्यापैकी पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची की आपलं ही कळी पूर्ण झाली. आता आपण हा धागा फिक्स करून घेऊ आणि आपला तिसरा भाग करून घेऊ. आता आपली ही कळी सुद्धा कंप्लीट झाली आहे. आता आपला एक शेवटचा भाग राहिला आहे. एक पान आपण करणार आहे आणि ते पान करण्यासाठी आपण काय करणार आहे ते बघा. त्यासाठी आपण हे 2 कलरचे मोती यूज करणार आहे. हे 5 नंबरचे मोती आहेत आणि 5 नंबरच्या मोत्यासाठी आपल्याला ही आता सुरुवात करायची. सुरुवात करायला आपण काय करणार आहे, या ठिकाणी हे जे ग्रीन मोती आहेत, ग्रीन कलरचे हे मोती 4 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही आता तुमच्या आवडीने कलर घेऊ शकता. हे 5 नंबरचे मोती यासाठी घेतलेत की थोडंसं पान हे अगदी चांगल्या शेपचं दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण
5 नंबरचे मोती घेतले. एरवी तुम्ही 5 नंबरचे जेव्हा मोठ्या कळ्यांचं तोरण कराल तेव्हा त्याच्यासाठी 6 नंबरचे मोतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. हा पक्का चौकोनी एक आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर धागा एकदा गोल फिरवून घ्यायचा. बरेचदा असं होतं की आपण धागा तिथेच तोडून टाकतो आणि तोडल्यानंतर काय होतं की जर गाठ जवळपास असेल तर तो धागा लूज होतो आणि लूज झाल्यानंतर मग आपल्या डिझाईन, आपली मेहनत हे सगळंच वाया जातं आणि ते होऊ नये म्हणून हे एक प्रिकॉशन्स घ्यावेत. आणि नंतर हा धागा तोडून टाकायचा. चला आता आपल्याला काय करायचं आहे, असेच 6 चौकोन टोटल करून घ्यायचे आहेत. एक चौकोन झाला, पुन्हा दुसरा चौकोन करायचा आहे. दुसऱ्या चौकोनासाठी आपल्याला फक्त 3 मोती टाकायचे आहेत आणि 3 मोती टाकून हा चौकोन पूर्ण करायचा. पुन्हा धागा वरच्या टोकावरच्या मोत्यात आणायचा, इथे घेऊन यायचा. पुन्हा इथे आणखी एक चौकोन करून घ्यायचा. 1 2 आणि 3. पहिल्या चौकोनाला 4 लागले, दुसऱ्या चौकोनाला 3च लागतात कारण एक मोती आपल्याजवळ ऑलरेडी असतो. तर असे आपल्याला 6 चौकोन करून घ्यायचे आहेत. मी 6 चौकोन करून घेते, मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. हे 6 चौकोन करून घेतलेत. हा टोकाचा भाग आहे आणि हा देठाचा भाग आहे. म्हणून आपण ही नीडल हा जो शेवटचा चौकोन आहे त्याच्या साईडच्या एका मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. आता या ठिकाणी मी काय करणार आहे, पोपटी कलरचे 3 मोती ओवून घेणार आहे. हे थोडेसे लाईट आहेत. पोपटी कलरचे 3 मोती घेतलेत. 3 ग्रीन कलरचे मोती घेणार आहे. 1 2 आणि 3. 3 हे ग्रीन कलरचे मोती घेतले. 2 पुन्हा पोपटी कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि पोपटी कलरचे मोती घेऊन हा एक मोती सोडून द्यायचा आणि 3 नंबरच्या मोत्यातून नीडल आपल्याला काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही नीडल या आडव्या मोत्यातून न्यायची आणि इकडच्या बाजूच्या मोत्यामध्ये घेऊन जायची. बघा, या बाजूच्या मोत्यामध्ये आपण घेऊन गेलो आहे. आता हा जो लूप तयार केला, सेम लूप आपल्याला अपोजिट डायरेक्शनने करत न्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पोपटी मोती, त्याच्यानंतर 3 हिरवे मोती, 1 2 आणि 3 हिरवे मोती आणि पुन्हा 3 पोपटी रंगाचे मोती, 1 2 आणि 3. असे हे कॉम्बिनेशन आपण घातलेलं आहे. पुन्हा आपण या बाजूच्या मोत्यात टाकली होती नीडल, म्हणून इथं नीडल टाकायची शेवटच्या चौकोनाच्या बाजूच्या मोत्यामध्ये. अशा पद्धतीने ही एक डिझाईन आपली तयार झाली. आता काय करायचं ते बघा. आता ही नीडल मी या खालच्या मोत्यामध्ये आणली आणि खालच्या मोत्यामध्ये आणून 5 मोती आपल्याला या ठिकाणी हिरव्या रंगाचे ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 असे 5 मोती ओवून घेतलेत. 5 मोती ओवून काय करायचं, हे जे 3 हिरव्या रंगाचे मोती आहेत, डार्क हिरव्या रंगाचे, त्या मोत्यातून आपल्याला नीडल 3ही मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आहे. तीन मोत्यातून नीडल काढून आपल्याला पुन्हा 2 हिरव्या रंगाचे मोती यामध्ये टाकायचे आहेत. 1 आणि 2. 2 हिरव्या रंगाचे मोती टाकून हा टोकावरती जो चौकोन आहे त्याच्या बाजूच्या मोत्यामधून नीडल घेऊन जायची आहे. बघा, आणि ही नीडल पुन्हा गोल फिरवून आता आपल्याला पानाचा दुसरा भाग म्हणजे दुसरी बाजू करायची आहे.
सेम कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा 2 हिरवे मोती मी घालणार आहे. हिरवे मोती घालून या हिरव्या मोत्यांमधून 3 मोत्यांमधून ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची. पास केल्यानंतर आता या ठिकाणी 5 मोती 1 2 3 4 आणि असे 5 असे 5 मोती घालून ही नीडल या टोकावरच्या मोत्यात घेऊन यायची. अशा पद्धतीने आपलं हे पान तयार झालं. आता आपण हे पान ह्या कळीला जोडून घेणार आहे. आणि जोडून घेण्यासाठी मी काय करणार आहे, या ठिकाणी 2 हिरव्या रंगाचे मोती टाकून घेणार आहे. 2च मोती टाकायचे. 2 मोती टाकून आपल्याला या ठिकाणी एक लूप तयार करायचं आहे. हे टोकावरचा जो मोती आहे या ठिकाणी एक लूप तयार करायचं आहे. त्रिकोण, असा त्रिकोण तयार करायचा आहे. त्रिकोण तयार करून काय करायचं, या वरच्या 2 मोत्यापैकी एका मोत्यातून आपण नीडल घेऊन जाणार आहे. ठीक आहे, हे असं आपण घेऊन गेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे 2 मोती घालून घ्यायचे आहेत. आता हे सगळं आपलं डिझाईन कंप्लीट झालं. आता काय करायचं आहे, ही जी कळी आहे आपण जी केली होती ह्या कळीच्या टोकावरच्या 2 मोत्यातून आपल्याला ही नीडल काढून घ्यायची. बघा, ह्या टोकावरच्या 2 मोत्यातून मी ही नीडल काढली आहे. त्याच्यानंतर वरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालच्या मोत्यातून ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पास करून घ्यायची. त्यानंतर ही नीडल आपल्याला खाली न्यायची आहे पानाकडे, कारण आपण एकाच बाजूच्या मोत्यातून नीडल टाकली होती, म्हणून आपल्याला इकडच्या बाजूच्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आहे. म्हणजे ते पानाचं देठ हे फिक्स होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी मी पुन्हा एक गाठ पाडून घेणार आहे. गाठ पाडून थोडंसं एकदा आपण पुढे जाऊ शकतो, किंवा जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर इथून सुद्धा आपण वापस येऊ शकतो, किंवा इथून या मोत्यातून जायचं आणि इथून लूप घेऊन या ठिकाणी परत यायचं. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हा धागा या ठिकाणी बाहेर काढायचा आहे. मी आता हे थोडंसं पुढे नेते आणि पुढून परत येते. आता हा धागा मी या मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. मंडळी, आता ही मी 5-6 पानं करून घेतली आहेत या ठिकाणी बघा, आणि अशा वायर काढून घेतल्या आहेत. आता आपल्याला ह्या जोडायच्या आहेत. तर हे जोडताना मी काय करणार आहे, हे 51 मोती आहेत. एक मोती दोन्ही बाजूला मी सोडून देणार आहे आणि या पहिल्या म्हणजे 2 नंबरच्या मोत्यावरती हे पान आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने ही सर्व पानं या ठिकाणी जोडून घ्यायची आहेत. सर्व पानं जोडताना मी काय करणार आहे, याच्यामध्ये 7 मोत्याचं अंतर ठेवणार आहे. म्हणजे पहिल्या मोत्यावर जोडल्यानंतर मध्ये 7 मोती सोडून देणार आहे आणि 8व्या मोत्यावरती पुढचं पान जोडणार आहे. आपण काय करूया, आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये या ठिकाणी जोडून घेऊ. जोडण्यासाठी आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून डायरेक्टली नीडल टाकली. तुम्ही कोणत्याही बाजूला जाऊ शकता आणि तिथे फिक्स करू शकता.
असं फिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर 7 मोती सोडून आपल्याला त्या ठिकाणी ते जोडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी धागा फिक्स करते, कारण एवढे मोती फिरवायला परवडणार नाही, म्हणून प्रत्येक डिझाईनला मी एक एक धागा सोडून ठेवलेला आहे. आता आपण या ठिकाणी त्याला पॅक करून टाकू. पुन्हा एक गाठ पडायची आणि धागा थोडासा 2 मोती पुढे काढून बंद करून घ्यायचा. इथे गाठ पडली मी. आता हा धागा मी थोडा 1-2 मोती पुढे काढते आणि हा मोती धागा कट करून घेते. अशाच पद्धतीने आपण आता ही सगळी डिझाईन कंप्लीट करून घेणार आहे. तर मी आता हे जोडून घेते आणि मग तुम्हाला फायनल प्रॉडक्ट दाखवते. अशा पद्धतीने आपलं हे छानसं 1.5 फूट तोरण तयार झालं आहे आणि याच्यामध्ये आपण कळ्या आणि पानांचा उपयोग केलेला आहे. पाहायला अतिशय सुंदर दिसतं, खूप छान वाटतं आणि जवळपास 1.5 फूट झालं आहे. तुम्हाला जर दारासाठी असं तोरण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठ्या कळ्या वापरून 6 नंबरच्या मण्यामध्ये ही पानं करायला लागतील. आणि याच्यामध्ये मी एकच पान केलं आहे. हे पान एकच केलं आहे आणि एकाच बाजूला जोडलं आहे. तुम्ही दोन्ही बाजूला पानं जोडून डिस्टन्स जास्त ठेवून हे तोरण करू शकता. तुम्हाला हे तोरण कसं वाटलं ते नक्की लिहा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आवडलं तर लाईक नक्की करा. एक थंब द्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा की तुम्हाला याच्यामधलं काय आवडलं. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.